जीवघेण्या हंता व्हायरसबाबत जगभरातील 12 देशांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं या देशांना पुढील धोक्याबाबत सूचना देत सावध केलंय. एका क्रूझ जहाजामुळे सर्व देशांवर नवं संकट ओढवलंय. हंता व्हायरसची प्रकरणं गंभीर होण्यापूर्वी काही प्रवासी जहाजातून उतरून आपापल्या देशात परतले. त्यामुळे तिथे विषाणू पसरण्याचा धोका वाढला असल्याचं WHO म्हटलंय. व्हायरस आहेत ना, त्यांचे दोन वेगवेगळे प्रकार असतात. एक अमेरिकन, म्हणजे आमच्या अमेरिकेला नाही हां, दक्षिण अमेरिका, अर्जेंटिना, चिले वगैरे. आणि दुसरा युरोप, एशियामधला, तो गरीब असतो. तो जास्ती लोकांना नाही मारू शकत. अमेरिकेतला गबरू असं घुसला ना लंग्समध्ये, 30-40% लोक मरू शकतात. हे हंटा व्हायरस एकमेकांचे आहेत चुलत भाऊ, पण तसा काही संबंध नसतो. एशियातला आपला गरीब नकुल असेल तर अमेरिकेतला दुःशासन असतो. मग तो भारतात येणार का? अहो कसा येणार? तो होतो उंदरांपासून. म्हणजे उंदरांचं मलमूत्र, थुकी असते, ते हवेत गेल्यावर ते तुम्ही श्वासावाटे घेतलं तर तुम्हाला त्याचा संसर्ग होतो. तो भारतात यायचा असेल तर त्याच्यासाठी अमेरिकेतले उंदीर मोठ्या प्रमाणावर भारतात यायला पाहिजेत. आणि घाबरतात हो ते. GST खूप असते भारतामध्ये. उंदीर नाही हो, माणसं आली अमेरिकेतनं तर टुरिस्ट वगैरे ह्युमन टू ह्युमन शक्यतोवर जात नाही.